माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलेले आहे। बालाजी ग्रुप आणि GPS यांच्यातर्फे आज या ठिकाणी जवळपास जळगाव ग्रामीणमध्ये ज्या मुली 8वी ते 10वी मध्ये शिकतात आणि 2 ते 5 किलोमीटर अंतर ज्या शाळेचं आहे अशा जवळपास 1350 मुलींना या ठिकाणी सायकल वाटपाचा कार्यक्रम होता। त्याच्यामध्ये हे पहिल्या टप्प्यामध्ये आज 700 सायकली वाटल्या गेल्या आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 650 सायकली वाटप केल्या जातील। सांगण्याचा अर्थ असा आहे की ज्या मुलींना STची वेळेवर सोय नसते, ST येते पण ती वेळेवर येत नाही, शाळेच्या वेळेवर येत नाही, जाताना सुद्धा एखाद्या वेळेस ST मॅच होत नाही, अशा मुलींना शिक्षणाकरता याचा फायदा होणार आहे। आणि हे सगळी यादी आम्ही शाळेच्या OSकडनं शाळेच्या विभागाच्या प्रमुख मुख्याध्यापकांकडनं मागवली आहे आणि त्या पद्धतीने ह्या सायकली वाटप केलेल्या आहे। हो, आज एक घटना पण समोर आलेली आहे की ते एका आशा दीक्षा अध्यक्ष हे आहेत अधीक्षिका त्यांनी मृत्यू झाला आहे, त्यांनी आरोप केले प्रशासनावरती, जिल्हा प्रशासन। मी सुद्धा रात्री त्या ठिकाणी 8-8:30 वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि प्राथमिक ज्यावेळेस माहिती घेतली तर ते मानसिक रुग्ण होते, सगळ्यांना माहिती आहे। त्यांची पत्नी त्यांना दवाखान्यामध्ये नेलं होतं आणि त्यांच्या पत्नी बाहेर बसलेल्या असताना यांना काउन्सिलिंग सुरू असताना पत्नी बाहेर बसल्या होत्या। फोनवर बोलता बोलता त्यांना अचानक अटॅक आला असं त्यांचं प्राथमिक म्हणणं आहे आणि त्या खाली पडल्या। त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलं, पण त्यांच्या पतीला ही गोष्ट ज्यावेळेस माहिती पडली त्यावेळेस त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आणि मला तरी असं वाटतं की हा जरी आरोप केला असला तरी तो चौकशीचा भाग आहे, पण जे प्राथमिक माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना माझ्या हातानेच आता मागच्या आठवड्यामध्ये बक्षीस देण्यात आलं होतं की ज्यांनी PM आणि CMच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता। ते जे म्हणताय की त्यांच्यावर प्रेशर आहे, तर प्रेशर राहिलं असतं तर कदाचित कामामध्ये त्यांना प्रशासकीय मान्यतेप्रमाणे बक्षीस मिळालं नसतं। मला तरी असं वाटतं, तरीसुद्धा त्याच्या कौटुंबिक लोकांची ही भावना असली तर त्याची चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल ते सगळ्यांना मान्य असेल। हो, एक राजकीय प्रश्न आहे। सरन्यायाधीशांनी मोदी येणार म्हणून नशीब गणपतीला पुढची तारीख दिली नाही, सत्ता संघर्षाच्या निकालावर होणाऱ्या उशिरावर मला त्याच्यातलं काहीच माहिती नाही। वरपासून तर कालपर्यंत दाढीवाल्यांचं राज्य आपण भाषणात अरे बाबा, योगायोग आहे। आता तुम्ही अर्थाचा गैरअर्थ काढू नका। मी सांगितलं किंवा हे जे निर्णय घेतले आमच्या शिंदे साहेबांनी ते कशा पद्धतीचे महिलांचे निर्णय घेतले हे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। योगायोगाने त्यांना दाढी आहे, मलाही दाढी आहे। 1500 रुपये देण्यापेक्षा बहिणींची आबरू वाचवावी असे शरद पवार म्हणतायत। हे बघा, आपण या गोष्टीचा सगळ्यांना निश्चितच आपण करतो की जिथे जिथे घटना घडल्या। आज आपण कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की फक्त सायकल वाटणं किंवा 1500 रुपये वाटणं हा आमचा उद्देश नाही आहे, तर महिलांच्या सुरक्षितेबाबतीमध्ये काय केलं पाहिजे हा सगळ्याकडनं मांडणी करून समाजामध्ये याचा प्रचार आणि प्रसार आणि सगळ्यांना समजून सांगण्याचा हा विचार आहे। त्यामुळे याच्यामध्ये कोणी राजकारण करू नये असं मला या ठिकाणी वाटतं। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली, मात्र लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच महिलांना कळत नाही असं ज्यांनी हा आरोप केला ते आमचे लाडके भाऊ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।